रायगडचा मान वाढला, शिवसेनेचा आवाज बुलंद झाला। महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खार भूमी मंत्री, शिवसेना विधिमंडळ उपनेते माननीय नामदार श्री भरतशेठ गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन। आपल्या नेतृत्वाखाली रायगडच्या सर्वांगीण विकासाला नवी उंची लाभो हीच मनपूर्वक सदिच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र सदाशिव थोरवे, आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ। नागपंचमी निमित्त रायगड जिल्ह्यातील नागाव येथील प्रसिद्ध स्वयंभू नऊ नाग देवता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती। प्रसिद्ध स्वयंभू नऊ नाग देवता मंदिर हे नागोबाचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव येथील श्रावणी सोमवार आणि नागपंचमीच्या शुभयोगानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली। पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे यांसह राज्याच्या विविध भागांतून भाविक नागावमध्ये दाखल झाले। नागाव येथील हे देवस्थान धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या विशेष महत्त्वाचे मानले जाते। मंदिरातील 9 प्राचीन नागदेवतांच्या स्वयंभू मूर्ती हे या देवस्थानाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। या मूर्ती मानवनिर्मित नसून जमिनीतून स्वयंभू स्वरूपात प्रकट झाल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे। त्यामुळे हे स्थान जागृत देवस्थान म्हणून भाविकांमध्ये विशेष श्रद्धेचे केंद्र बनले। नऊ गाव ते नागाव, नागाव या गावाच्या नावामागेही 9 नागदेवतांशी संबंधित धार्मिक संदर्भ असल्याची स्थानिक धारणा आहे। या परिसरात 9 नागदेवतांचे वास्तव्य असल्यामुळे पूर्वी या ठिकाणाला नऊ गाव असे संबोधले जात होते आणि कालांतराने त्याचे नागाव असे नामकरण झाल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे गावाचे नाव आणि मंदिरातील 9 नागदेवतांचे अस्तित्व यांचा जवळचा संबंध असल्याची श्रद्धा आहे। राज्यभरातून भाविकांची पावले नागावकडे श्रावणातील सोमवार आणि नागपंचमीचा योग साधण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली। मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते। भाविकांनी नागदेवतेचे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली। महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची मोठी उपस्थिती होती। नागावचे 9 नागांचे देवस्थान आहे। हे अत्यंत प्राचीन आणि पांडवकालीन देवस्थान आहे। या गावाला नागाव हे नाव या देवस्थानामुळे पडलेले आहे। अशी आख्यायिका आहे की गोरखनाथ मच्छिंद्र नवनाथ स्वामी हे इथे पर्यटनात त्या धार्मिक पर्यटनासाठी त्या काळी आले होते आणि त्या ठिकाणी त्यांना ती जागा खूप नयनरम्य आवडली आणि इथे त्यांनी वास्तव्य केले नागरूपाने आणि त्यामुळे 9 नागांच्या मूर्ती आहेत आणि एक नागदेवता अशा 10 मूर्ती आपल्याकडे इथे आहेत। याचा जीर्णोद्धार आपण केलेला आहे आणि आख्यायिका होती की एका रात्रीत म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत हे मंदिर बांधून तयार व्हावे। पूर्वी या मूर्ती खाली जमिनीवर होत्या। त्यानंतर माझ्या आईच्या स्वप्नात आलं की इथे लाद्या बसवल्यानंतर एका रात्रीत आपण हे मंदिर बांधलेलं आहे आणि जीर्णोद्धार पूर्ण केलेला आहे आणि दरवर्षी हजारो लाखो लोक इथे त्यांचे नवस पूर्ण करतात आणि अत्यंत कठीण असे दुर्धर आजार आणि प्रत्येकाचे मनोरथ इथे पूर्ण झालेले आहे आणि मनोरथ पूर्ण झाल्यावर लोक नारळांचा हार किंवा घंटा इथे बांधलेला दिसत आहेत आणि इथून इथे मनोरथ पूर्ण न होता असा एकही व्यक्ती परत गेलेला नाही। आज पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आजच्या दिवशी प्राप्त झालेला आहे। ते आम्ही नागावला दर्शन घेण्यासाठी आलो आहोत। 9 नागांचं हे फार जुने मंदिर आहे आणि त्याचा मंदिराचा जीर्णोद्धार 2010 मध्ये। आजचा जो सण आहे हा दरवर्षी नागपंचमीला इथे उत्सव भरतो आणि मोठ्या संख्येने भाविक इथे पूजा करण्यासाठी येतात आणि आम्हीही मुंबईहून दरवर्षी इथे येतो। नमस्कार, मी अलिबागला स्थायिक झालेले आहे आणि नागाव हे गाव आहे ते आता उत्सव नागपंचमीचा आहे। इथे आम्ही थाटामाटाने साजरा करत असतो आणि गुजर परिवार संपूर्ण इथे आज हजर आहे आणि नागाव हे नागांचं स्थान असल्यामुळे ह्या गावाचं नाव नागाव पडलेलं आहे आणि खूप भाविक या ठिकाणी श्रद्धेने इथे येत असतात आणि नवसाला देव पावतात अशी सगळ्यांची श्रद्धा आहे। त्यामुळे इथे घंटा लोक देवाला वाहतात। 2010 ला आम्ही इथे जीर्णोद्धार केलेला आहे। त्यामुळे देऊळ जास्त प्रसिद्धीला आलंय। याच्या आधी अगदी खाली मातीत मूर्ती होत्या, भग्नावस्थेत काही मूर्ती होत्या आणि माझे मिस्टर श्री दत्तात्रय गुजर कैलासवासी त्यांनी याचा जीर्णोद्धार केलेला आहे। नाही मला नमस्कार,
नागाव येथे आज नागपंचमीचा उत्सव जोरदारपणे आपण उत्सव साजरा करत आहोत. सर्व नागावचे आणि अलिबाग तालुक्यातले आणि आजूबाजूच्या रायगड जिल्ह्यातील भाविक येथे मोठ्या संख्येने आलेले आहेत. आणि या स्थानाला गावाला नागाव हे नाव नागदेवतेमुळे पडलेले आहे. येथे नागदेवतांच्या 9 मूर्ती म्हणजे गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, नवनाथ स्वामी इथे पांडव काळामध्ये आले होते आणि इथे नयनरम्य भागात त्यांना ही जागा आवडली आणि यांनी नागरूपाने इथे वास्तव्य केलं अशी आख्यायिका आहे. आणि त्यानंतर काही मूर्ती इथे भग्नावस्थेत होत्या, तर गुजर परिवारांतर्फे ही जागा आमच्या आधिपत्यात आल्यानंतर त्याचा जीर्णोद्धार 2010 साली केलेला आहे. आणि एका रात्रीत सूर्योदयापर्यंत, सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत मंदिर पूर्ण व्हावे अशी आख्यायिका असल्यामुळे एका रात्री ते मंदिर बांधून पूर्ण केलेले आहे. आणि त्यानंतर या उत्सवात भव्य दिव्य असे स्वरूप प्राप्त झालेले आहे. आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक भाविक त्याची मनोरथ पूर्ण झाल्यावर 1 घंटा किंवा त्यांनी जो नवस केलेला आहे तो पूर्ण करूनच जातो. आणि इथे नवस न पूर्ण करता कोणीच जात नाही अशी आख्यायिका असल्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आणि आज श्रावणी सोमवार असल्यामुळे आणि पहिला दिवस असल्यामुळे आणि नागपंचमी हा दुग्ध शर्करा योग असल्यामुळे आज या उत्सवाचे स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेले आहे. धन्यवाद. कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड.